दादा ना मार्केटला जात नाही आणि एकदा गेला की दादाचा मस्त गरमागरम पोह्यांचा नाश्ता चालू आहे. चहा पण पितोय. कसं काय झालं दादा? छान झालंय. पप्पा ताजी आहे का? किती छान. वा, काय आहे? पुदिना. मस्त निघालाय ना गाईच. कांदा कसा निघालाय? एक नंबर. कुणी दिलाय कांदा? कांदा आमटीवाल्यानं. कोण आहे कांदा आमटीवाला? पप्पा आहे ना कांदा बटाटा ओतून ओतून दमून गेलेत. भूक लागली तुम्हाला. काय उपवास धरलाय ना. कमाल घेऊन येतो ना. पप्पाची हालत बघा कशी झाली. कांदा भरून भरून भूक लागली. छान आणलंय. कांदा महाग झालाय ना पण. इकडे मम्मी पण परेशान आहे. मम्मी का परेशान आहे? भूक लागली. काही खायचं ना, केळी वगैरे. काय खायचे? कांदा बटाटा लावल्याशिवाय दादा म्हणला अजिबात काहीच करायचं नाहीये. तर काही मदत करत नाहीये. आम्ही तिघच जरा लावतोय आता. ना माल लावायला ना खूपच टाइम लागलाय. आणि पप्पाची हालत बघा कशी झाली आहे. माल एक नंबर आणलाय दादानी. टोमॅटो असेल, कांदा असेल आणि ना बटाटा सगळं एक नंबर आहे. आणि ना एकदम फुल लावून घेतलंय आपण इथं. कांदा खूपच जास्त महाग झालाय. आणि ना तरकारी असेल, पालेभाज्या असेल ते पण आपण लावून घेतले. गाईज आपला मन आहे ना 2 दिवस कुठे गेलं होतं काय माहिती. आता आलंय बघा. मस्त दूध पितोय. म्हणे कुठे गेलं होतं म्हणे तू? संध्याकाळच्या वेळेस ना मस्त दुकान वगैरे लावून घेतलंय बघा आपल्या राख्यांचं. कसं छान चमकते की नाही राख्या. आणि ना मम्मी पप्पा दुकानावर बसलेत. काय चाललंय पप्पा? काय चाललंय? चहा पाणी झालंय बसले. संध्याकाळचं असं काही छान वातावरण झालंय. सगळे छान हार लावून घेतलेत. गाईज कसं काय वाटलं आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.